झोपलेल्या स्थितीमध्ये आपल्याला यायचंय आणि या स्थितीमधून सावकाश आपली टाच हळूहळू आपल्याला घसरत घसरत आपल्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. तर या प्रकारे हळूहळू जितकी शक्य होईल तितकी आपली टाच आपल्याला पाय गुडघ्यामध्ये वाकून जवळ आणायची आहे. आता पुन्हा एकदा सावकाश हळूहळू टाच घसरत घसरत आपल्याला आपला पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे या प्रकारे. आता ही सेम क्रिया आपण दुसऱ्या गुडघ्याने आता करून बघूयात. तर सावकाश हळूहळू पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. टाच हळूहळू घसरत जवळ आणायची आहे या पद्धतीने. आता पुन्हा एकदा सावकाश पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. सावकाश हिल स्लाइड ही एक्सरसाइज करायची आहे. तर ही एक्सरसाइज देखील आपल्याला साधारणतः 10 ते 15 वेळा रिपिटेशन्स मध्ये करायची आहे. ह्या एक्सरसाइजमुळे आपला गुडघा वाकवणं ही क्रिया आपल्याला इथे जास्त सोपी होते आणि गुडघ्यातलं स्टिफनेस कमी व्हायला हिल स्लाइड ही एक्सरसाइज अतिशय उपयुक्त आहे.